नमस्कार मित्रांनो. तू हिरे मजा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी हे नाश्ता तयार करत असते. त्याच वेळेला अंजलीताई येते आणि म्हणते की काय गं ईश्वरी, काल तुम्ही तुमच्या ऑफिशियल डेटला लग्नानंतरच्या कुठे गेला होतात? तेव्हा मग आता ईश्वरीला काय बोलावं तिची गडबडत होते. ती मनातच म्हणते की बारा खेळणार, आता काय करू मी? आम्ही अशा डेटला गेलोच नव्हतो तर मग काय सांगणार तरी काय? मनातल्या मनातच भीती असते. तेव्हा ती म्हणते की काय गं, असं काय करतेस? तू मला सांगू शकतेस ना की आम्ही कुठे गेलो होतात ते? नक्की माझा भाऊ तुला कुठे घेऊन गेला होता? सांग, कुठे गेला होतात तुम्ही? आता ईश्वरी पटकन तिला उत्तर देते की आम्ही भेळपुरी खायला गेलो होतो. तेव्हा आता लगेचच अंजली म्हणते की काय, भेळपुरी खायला? म्हणजे तुम्ही डेटला गेला होतात तेही भेळपुरी वगैरे खायला? तेव्हा ती म्हणते की हो अंजलीताई, त्याचं काय आहे ना की मला भेळपुरी पाणीपुरी वगैरे सगळं खूप आवडतं. तेव्हा अंजली हसायला लागते आणि म्हणते की खरंच चिंटू तुला हे खायला घेऊन गेला होता? ईश्वरी म्हणते की मी काही गडबड केलेली दिसती म्हणून अंजलीताई इतक्या चॉक झाल्यात. तेव्हा ती म्हणते की सांग ना, नक्की तुला तो भेळपुरीच खायला घेऊन गेला होता ना? तेव्हा ती म्हणते की हो, त्याचं काय ना, मला भेळपुरी चाट पाणीपुरी वगैरे सगळं खूप आवडतं म्हणून मला अर्णव सर घेऊन गेले होते. आता ईश्वरीचं असं बोलणं ऐकून अंजलीला शॉकच बसतो. त्यावेळेला मामा म्हणतो की अरे कामाचं सोड रे चिंटू, तू मला सांग की तू काल आणि ईश्वरी कुठे गेला होतात दोघंजणही? तेव्हा वल्लरी पण तिथेच असते. वल्लरी त्या दोघांचंही बोलणं अगदी चोरून ऐकतच असते. तेव्हा मग मामाला तो म्हणतो की मामा, अरे हे सगळं काय आता इतक्यात मध्येच? तेव्हा मामा सांगतो की अरे बोल रे, काय आहे? मला सांगायला काय प्रॉब्लेम आहे, सांग ना. तेव्हा अर्णव म्हणतो की मामा, अरे आम्ही दोघंजणही एका इटालियन रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. तिथे वेगवेगळे इटालियन डिशेस मागवले आणि मग मामा म्हणतो की काय, म्हणजे ईश्वरीने हे सगळं केलं? ईश्वरीसोबत तू गेला होतास? तेव्हा मामाला तो सांगतो की हो, मी तिथेच गेलो होतो आणि ईश्वरीला एका इटालियन रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेलो होतो. तेव्हा मामाला खरं तर सुरुवातीला यावर विश्वासच बसत नाही. नंतर मग आता ईश्वरीला ती विचारते की बरं, मग मला तर खूप आता गंमत वाटते बुवा. आमचा अर्णव असा गाडीवरची भेळपुरी शेवपुरी खाईल याच्यावर कधी माझा विश्वासच बसला नव्हता. खरंच ईश्वरी, तू ना अगदी आमच्या चिंटूला बदलवून टाकलंयस बघ, असं ती बोलून दाखवते. त्यावेळेला ईश्वरी पण हसायला लागते आणि मग अर्णवला ती विचार करतच म्हणते की खरंच चिंटू आणि भेळपुरी, मला ना विश्वासच बसत नाही. खरंच खूप आनंद झाला आहे मला. आता ते दोघंजणही खूप आनंदात असतात. मामाही आनंदात असतो. तेवढ्यातच आता इथे दोघं जणांचंही बोलणं झालेलं असतं. अर्णवने आणि ईश्वरीने आपापल्या परीने खोटं बोलून झालेले असतात. अंजली मामा एकमेकांसमोर येतात आणि दोघं एकमेकांशी एकत्रच बोलण्याचा प्रयत्न करतात. दोघांना काहीच कळत नाही की एकमेकांशी काय बोलतोय. तेव्हा मग मामा म्हणतो की थांब, पहिले तू सांग. तेव्हा ती सांगते की तुला माहिती आहे का मामा, ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही ना भेळपुरी खायला गेले होते. मामा म्हणतो की भेळपुरी? अगं मी अर्णवला विचारलं तर मला त्याने सांगितलं की ते दोघंजणही इटालियन रेस्टॉरंटमध्ये गेले होते. तिथे इटालियन डिशेस मागवल्या आणि त्यांनी त्या काही व्हायोलिनवर डान्स वगैरे केला असं सांगितलं. मग लगेच अंजली म्हणते की मग मला काय सांगितलं तिने की भेळपुरी? तेव्हा तो म्हणतो की यांचं नक्की झालं आहे काय? म्हणजे हे दोघंही इटालियन रेस्टॉरंटमध्ये भेळपुरी खायला गेले होते. याचा कसला काही मेळच नाही बसत आहे आणि हा सगळा नुसता खेळ होऊन बसला आहे, असं मामा तिला बोलून दाखवतो. त्यानंतर मग ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मला ताईने आपण काय केलं त्याबद्दल विचारलं आहे. तेव्हा तो म्हणतो की काय? मग ईश्वरी म्हणते की एक मिनिट थांबा. ती आता रूमचा दरवाजा बंद करून येते आणि अर्णवला म्हणते की अर्णव सर, तुम्ही जो घोळ घालून ठेवला आहे ना, त्यामुळे किती मोठा प्रॉब्लेम झाला आहे तुम्हाला माहिती नाही आहे. आता त्यावर तो म्हणतो की अगं, मामानेही मला विचारलं, मग तू काय सांगितलंस? तेव्हा ईश्वरी म्हणते की मी सांगितलं की तुम्ही मला भेळपुरी खायला घेऊन गेला होतात. तेव्हा तो म्हणतो की व्हॉट? तुला हे वाटूच कसं शकतं? ईश्वरी म्हणते की तुम्ही काय सांगितलंत मामांना? मग तो सांगतो की अगं, मी सांगितलं की आम्ही एका इटालियन रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. तेव्हा ईश्वरीला धक्काच बसतो. ती म्हणते की काय? तुम्ही असं सांगितलात की आपण इटालियन रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो? तेव्हा तो म्हणतो की हो. मग अगं, तुझं डोकं वगैरे ठिकाणार आहे का? आर यू आउट ऑफ युअर माइंड? अगं, सात्विक फॅशनचा CEO द ग्रेट ASR आपल्या बायकोला पहिल्या लग्नानंतरच्या डेटला भेळपुरी खायला घेऊन जाणार आहे का? तेव्हा मग आता ती म्हणते की हो. मग मला सांगा की भेळपुरी तुम्हाला असं वाटतंय का की कोणी विश्वास ठेवेल की मी तुमच्यासोबत इटालियन रेस्टॉरंटमध्ये गेली आणि ते तसल्या कसल्या इटालियन डिशेस खाल्ल्या? तुम्हाला माहिती आहे का? तेव्हा मग तो म्हणतो की हो. अगं, ते माझ्या इमेजला शोभेल असं तरी काहीतरी बोलायचं होतंस ना. भेळपुरी काय?
म्हणजे तू माझी पार इज्जतच काढून टाकली. तेव्हा ती म्हणते की हे बघा सर, तुम्ही ना आमच्या भेळपुरीला वगैरे नावं ठेवू नका, कळलं का? आणि विसरू नका, तुम्ही एकदा माझ्याबरोबर शेवपुरी खाल्ली होती, विसरलात का? तेव्हा तो म्हणतो की हो, आहे माझ्या लक्षात आणि त्याचा आम्हाला त्रासही झाला होता. ईश्वरी म्हणते की मग त्रास झाला होता, पण तुम्हालाही त्याची टेस्ट आवडली होती की नाही त्या चाटची? तो म्हणतो की हो, आवडली होती, पण तरीही डेटवर भेळपुरी खायला जातं का कोणी? तेव्हा ती म्हणते की हो सर, तुम्ही ना आमच्या इंदोरी पदार्थांना नावं ठेवू नका, कळलं का? म्हणजे आम्ही इंदोरी आहोत, हम इंदोर से. तेव्हा तो म्हणतो की हो, ही मुंबई आहे, लक्षात ठेव. ती म्हणते की असू द्या ना मुंबई, निदान या गाडीवर भेळपुरी जेव्हा भैया बनवत असतो तेव्हा तो गाडीवर काय करतोय, कसं बनवतोय हे आपण निदान बघू तरी शकतो ना आपल्या डोळ्यांनी. पण तुमच्या त्या मोठ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये काय, चार भिंतींच्या आड ते लोक काय करतात, कसं बनवतात हे आपल्याला दिसतं तरी का? मग तुम्ही मोठं मोठी नावं ठेवता त्यांच्या मागे. असं म्हटल्यावर आता लगेचच ईश्वरी त्याला म्हणते, तो म्हणतो की एक मिनिट मिस इंदोर, ते एक स्टेटस असतं. तू खात बस ना मग तुझ्या नाश्त्याला, ते नाश्त्याला भेळपुरी खा, दुपारी जेवणामध्ये जिलेबी खा आणि रात्री समोसा खा. ती म्हणते की हो, खाईन मी, माझ्या इंदोरला नाव ठेवायची नाहीत, समजलं? असं म्हणून ती चिडून आता तिथून निघून गेलेली असते. नंतर मग आता अर्णव हे सगळं तिथेच उभा राहून बघत असतो. ईश्वरी तिथून निघून जाते आणि तिची बडबड सुरूच असते. ती जिलेबी तळत असते आणि म्हणते की हे सगळं ना नुसतं स्वतःच्याच मर्जीने करायला बघायचं. कोणीही डेटवर माझ्यासारख्या मुलीला असं घेऊन जाईल का काही खायला? उगीच आपली स्वतःचंच खरं करायचं, दुसऱ्याचं काही ऐकूनच घ्यायचं नाही. खरंच बडकूचंदची ही सवयच आहे. तेव्हा मग मामा आणि अंजली लांबूनच तिला बघत असतात. मामा अंजली म्हणतात की नेमकं हे कसलं वातावरण तयार झालं आहे? तेव्हा ईश्वरीला बघूनच अंजली म्हणते की हिचं काय चाललं आहे नेमकं, आणि ही एवढ्या रात्री इतक्या जिलेबी कशासाठी तळते? तेव्हा तितक्यातच अर्णव येतो आणि तो म्हणतो की काय चाललं आहे तिथे, काय करते? तेव्हा मग अंजली म्हणते की हो रे, आम्हाला पण कळत नाही आहे, आम्ही पण तेच बघण्याचा प्रयत्न करतोय. तेवढ्यात अंजली मागे बघते तर तो अर्णव असतो. तेव्हा दोघंजणही अर्णवला बघून जराशे गडबडतात, कारण की त्यांची जी काही गॉसिपिंग दोघांबद्दल चाललेली असते, अर्णवला बघून दोघेही जरा गडबडतात. अंजली म्हणते की मला नाही कळत आहे चिंटू, बघ तू जाऊन विचार काय, मी ना जरा रात्रांनी बघून येते. असं म्हणून अंजली तिथून बाजूला निघून जाते. त्यावेळेला मग आता अर्णव मामाकडे बघत असतो. आता मामाही त्याला म्हणतो की हो चिंटू, मी एक काम करतो, मी पण जरा रात्रीची राणी बघून येतो. मग तू जा तुझ्या राणीकडे आणि विचार काय चाललंय तिचं ते, इतक्या जिलेब्या कशासाठी, विचार जाऊन. तेव्हा मामाही तिथून लगेच पळता पाय काढतो आणि मग तो निघून गेल्यावर ईश्वरी इकडे अर्णव येतो आणि म्हणतो की मिस इंदोर, हे काय तू जिलेब्या बनवतेस? तेव्हा ईश्वरी म्हणते की अरे, तुम्हाला जिलेब्या दिसत आहेत? नाही नाही, मी जिलेब्या बनवत नाही, मी तर बटाटे वडे तळते. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर, अगं ह्या तर जिलेब्या आहेत ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की दिसतंय ना तुम्हाला, मग का विचारताय मला की जिलेब्या बनवतेस का म्हणून? उगीचच विचारायचं. तेव्हा मग लगेचच ईश्वरी म्हणते की मी माझं काहीतरी काम आहे म्हणून बनवते. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर, एवढ्या जिलेब्या कोण खाणार आहेत पण तुझ्या? अच्छा, म्हणजे तू तुझ्यासाठी स्वतःसाठी ह्या जिलेब्या बनवतेस का? तेव्हा पुन्हा त्याच्यावरून त्यांचे आता वाद सुरू. ईश्वरी त्या जिलेब्याकडे बघत म्हणते की तुम्हाला काय कळणार आहे त्यांची किंमत? मी बनवते ना जिलेब्या, तुम्हाला कशाला काय हवं आहे? तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर, आत्ता मला तुझा प्लॅन लक्षात आला आहे, कळलं आहे मला. मी त्या भेळपुरीवरून तुला बोललो म्हणून तू माझा डाएट खराब करण्याचा प्रयत्न करतेस, बरोबर ना? म्हणजे या जिलेब्या खाऊ घालून तू माझा डाएट स्पॉईल करण्याचा प्रयत्न करतेस, बरोबर की नाही? तेव्हा ईश्वरी म्हणते की मी असं करून तुमचा डाएट स्पॉईल करणार आहे? नंतर ती वाकड्यात शिरतच म्हणते की हो हो, तुमच्यासारख्या माणसांना सरळ सांगणं जमतच नाही ना. बरोबर आहे, मी बरोबर बोललात तुम्ही, मी ना तुमचा डाएट स्पॉईल करणार आहे. तुम्ही ह्या जिलेब्या खायला पाहिजेत आणि तुमचं वजन वाढायला पाहिजे ना, त्यासाठी मी हे सगळं करते, समजलं? आता असं म्हटल्यावरती ती म्हणते की बरोबर ओळखलं तुम्ही अगदी. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, हे सगळं करू नकोस तू. तेव्हा ईश्वरी म्हणते की का? तुम्ही तर हे सगळं कशाला? आणि हे जिलेबा माझ्यासाठी नाहीच आहे मोळे. काय ना, तुम्ही मला सकाळी इटालियन रेस्टॉरंटला घेऊन गेला होतात ना, तिथला मलाई, दा कोफ्ता अशी इटालियन डिश खाऊन माझं पोट ना अगदी तुडुंब भरलेलं आहे. त्यामुळे मला काही आता भूक लागणार नाही. अर्णव तिच्याकडे हसत बघत असतो आणि म्हणतो की ओके, तुझा असाच प्लॅन असेल ना माझा डाएट स्पॉईल करण्याचा, तर ठीक आहे, मी पण तेच करणार. आता हे सगळ्या जिलेब्या आहेत ना मीच खाऊन टाकणार. ईश्वरी म्हणते की ओ अर्णव सर, अहो काय करताय काय? पण तो ऐकायलाच तयार नसतो. तो आता एक एक जिलेबी खात खात पूर्ण ती डिश उचलून घेऊन जातो. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, अहो थांबा, ते इतक्या सगळ्या जिलेब्या नाही खायच्यात. परंतु अर्णव कुठे ऐकायला तयार असतो. तो म्हणतो की नाही, मी तर आता ऐकणारच नाही आहे. ईश्वरी म्हणते की खरंच ह्या माणसाने ना खरंच ताप आणला आहे मला. या माणसाचं नाव ना काहीच नसायला हवं होतं, अर्णव राजेशीर की नाही, तर भडकूचंद भांडम भांडे असं आडनाव असायला हवं होतं याचं. नाही नाही, आता ना थोडा वेळही मला यांच्याशी बोलायचं नाही.
आता जरा वेळ आणखी यांच्याशी भांडले ना तर माझं BP वाढेल. नाही, मला आता आणखी या माणसाला सहनच करता येणार नाही आहे. ती डोक्याला हात लावून असते. तेवढ्यात अर्णव येतो आणि म्हणतो की मिस इंदोर. तेव्हा ती म्हणते की हे काय तुमचं? तेव्हा अर्णव म्हणतो की थांब, मी तुझं डोक्याला ताप द्यायला नाही आलो आहे. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे बघते. अर्णव म्हणतो, मिस इंदोर, मी काय इथे तुझ्याशी भांडण करायला आलेलो नाही आहे. मी इथे तुझ्याशी प्रेमाने तुला जिलेबी भरवायला आलो आहे. असं म्हटल्यावर ईश्वरी त्याच्याकडे बघतच बसते. कारण की अर्णवचा हा अंदाज काही वेगळाच असतो. अर्णव म्हणतो, मिस इंदोर, मी तुझ्यासाठी इथे आलो आहे. तू बरोबर ऐकलंस, तुला प्रेमाने जिलेबी भरवायला. असं म्हटल्यावर आता ईश्वरी कानावरचा हात बाजूलाच करते आणि त्याच्याकडे अगदी प्रेमाने बघायलाच लागते. अर्णव आता म्हणत असतो की काय मिस इंदोर, काय बघतेस तू? असं म्हणून तो आता तिला प्रेमानेच जिलेबी भरवायला लागतो. आणि हे सगळं होत असताना आता ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे बघतच असतात. अर्णव तिला इशारा करतो की घे जिलेबी खा, असं तो तिला सांगत असतो. नंतर मग ईश्वरी मात्र पूर्णपणे हरवून गेलेली असते. मिस इंदोर घे, असं तो तिला बोलत असताना ईश्वरी तोंड उघडते आणि जिलेबी खायला पुढे जाणार आणि जिलेबी खायला करणार. तेवढ्यातच तिच्या लक्षात येतं की आजूबाजूला कोणच नाही आहे. हा फक्त तिला झालेला एक भास आहे. ईश्वरी म्हणते की बापरे, हे काय सगळं? भडकूचंद तर इथे आजूबाजूला कुठेही नाही आहे. मग मला असं का वाटलं की भडकूचंद इथेच आला आहे? म्हणजे आत्ताच आमचं 2 मिनिटापूर्वी कडाक्याचं भांडण झालं होतं ना. मग अचानक मला असं का वाटलं की भडकूचंद परत माझ्याजवळ आला आहे? नक्की हे माझं चाललं आहे तरी काय? खरं तर भडकूचंद मला आता माझ्या नजरेसमोरही नको होता. खूप वाद झाले होते आमचे आणि माझी चिडचिड झाली होती. परंतु तरीही आता मला असं का वाटलं की भडकूचंद मला माझ्या जवळ हवा आहे म्हणून? नक्की काय होतं हे मला खरंच काहीच कळायला मार्ग नाही आहे. एका सेकंदाला असं वाटतं आहे की भडकूचंद हा नको आहे, परंतु दुसऱ्या सेकंदालाच मला भास होतो आहे. हे नक्की तुझं काय चाललं आहे ईश्वरी? असं ती वैतागत स्वतःला विचारत असते. त्यानंतर मग आता सगळीजणं सकाळी ब्रेकफास्टसाठी खाली उतरत असतात आणि ईश्वरी मात्र उतरत असताना खाली कोण आहे याच्याकडे लक्ष नसतं, तर अर्णवकडे तिचं लक्ष असतं. दोघेजणही अगदी चिडूनच असतात, कारण की आदल्या दिवशीच्या वादामुळे दोघांमध्ये जरा खूप असतं. तर तिथे तेवढ्यातच अर्णव ईश्वरीला थांबवतो. मिस इंदोर, 1 मिनिट थांब. ती म्हणते की आता काय झालं आहे? तो म्हणतो की यू रिमेंबर ना, आपल्याला आपण हॅपी कपल आहे असं दाखवायचं आहे. समोर बघितलंच ना राकेश आहे, तर त्याला आपल्याला जळवायचं, बरोबर की नाही? वी आर अ टीम नाव ना, मग आपल्याला कसं वागायचं आहे हे तुझ्या लक्षात आहे ना? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, अगदी चांगलं लक्षात आहे बरं का माझ्या. काहीच घाबरण्याची गरज नाही आहे. तुम्ही फक्त व्यवस्थित करा, सारखे भांडत राहू नका, समजलं? तेव्हा ईश्वरीला तो म्हणतो की नाही, मी भांडणार नाही आहे. चल मग, असं म्हणून आता दोघंजणही पुढे पुढे येत असतात. आता अर्णव पुढे जात असताना पटकनच ईश्वरीचा हात धरतो. आता ईश्वरीला खरं तर ते हात धरलेलं खूपच आवडलेलं असतं. दोघं एकमेकांकडे बघत असतात. आता अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे बघतात आणि एकमेकांकडे अगदी प्रेमाने स्माईल देतात. जणू काही त्यांच्यामध्ये काहीच झालेलं नाही आहे आणि दोघंजणं चालत हात धरून येत असतात. समोर राकेश चहा पीत बसलेला असतो. त्याची नजर दोघांवर जाते आणि पुन्हा एकदा त्याचे डोळे अगदी गरगरू लागतात, कारण पुन्हा एकदा ईश्वरी आणि अर्णव अगदी आनंदी असल्यासारखं त्याला दिसत असतं. तेवढ्यात अर्णव म्हणतो की चल कमॉन मिस इंदोर, असं म्हणून तो हात धरून पुन्हा तिला पुढे घेऊन चाललेला असतो. त्यानंतर हे सगळं बघत असताना राकेश आणि बागेचे सगळे अगदी डोळे टवकारून बघतच राहिलेले असतात. वल्लरीला पण खरं तर हे सगळं पाहून खूप राग येतो. अंजली म्हणते की अरे वा, हॅपी कपल, न्यूली वेड कपल, चला चला नाश्ता करून घ्या. तेव्हा मग मामाला अर्णव म्हणतो की चल अर्णव, बस नाश्ता करायला. ईश्वरी तू पण बस गं. तेव्हा दोघं जणांनाही नाश्त्याला बसवत असतात. राकेश मात्र अगदी मारक्या बैल्यासारखा दोघांकडेही बघत असतो, कारण त्याला त्यांची ती एकत्र जोडी बघून खूप राग येत असतो. ईश्वरी आता अर्णवला म्हणत असते की सर तुम्ही इथे बसा. तेवढ्यातच तिथे लावण्य आलेली असते. कबाब मी हड्डी बनवून तिने पुन्हा प्रवेश केलेला असतो आणि ती अगदी येऊन अर्णवचा डावा हातच धरते. अर्णव चेअरवर बसायला जाणार नाश्ता करायला, तेवढ्यातच हात धरते, त्याला बाजूला घेते आणि म्हणते की ए सार, कम ऑन, आय हॅव टू शो समथिंग, असं म्हणून आता ती त्याला घेऊन तिथून निघून जाते. आता ईश्वरी अगदी बघतच राहते डोळे मोठे मोठे करून. हे सगळं काय? ईश्वरीला जरा अवघडच वाटायला लागतं. खरं तर तिची ते सगळं वागणं असतं ते नॅचरल असतं, कारण की अर्णवसोबतचं जे बॉन्डिंग असतं ते खरंच तयार होत असतं. हे तिला काहीच अजून मनाला समजत नसतं. ईश्वरीच्या समोरच लावण्य त्याच्या हाताला धरते, त्याला बाजूला आणून बसवते. तेव्हा अर्णव तिला म्हणतो की लावण्या, व्हॉट इज दिस, दिस इज नॉट द वे. तेव्हा ती म्हणते की ए आर, मला आता खरंच काही माहिती नाही आहे. मला आता खरंच खूप महत्त्वाचं काम आहे. तुला माहिती नाही आहे, इंदोरचं आपलं नवीन लॉन्च होतं आहे, त्यामुळे आता ही सगळी मीटिंग आपल्याला करावीच लागणार आहे. त्यानंतर मग आता हे सगळं होत असताना ती मुद्दामच अर्णवला कामाचं दाखवत असते आणि त्याबद्दल तिला खरं तर काहीच माहीत नसतं आणि ईश्वरी मुद्दामच हे सगळं बघत असते.
राकेश हा अगदी आनंदाने ईश्वरीकडे बघत असतो, कारण की त्याला माहीत असतं की ईश्वरी ही जळत असते. लावण्याला असं बघून ईश्वरी मनातल्या मनातच म्हणते की हिला काही आहे की नाही, आली आणि लगेच हाताला धरून घेऊन गेली, आगाऊ नुसती, असं मनातल्या मनात ती विचार करत असते. नंतर मग आता वल्लरी आणि राकेश यांची आपापसात खुन्माखुन्वी सुरू असते, कारण की लावण्य आल्यामुळे त्यांची टीम पूर्ण झाल्यासारखी त्यांना वाटत असते. अंजलीला पण ते आवडत नाही. ईश्वरीच्या समोरच असं लावण्य त्याला हाताला धरून घेऊन गेलेली. तेव्हा मामा पण हे सगळं बघतच असतो आणि राकेश म्हणत असतो की झालं, आता हे दोघंही कामाला सुरुवात करणार, म्हणजे काय, दोघंजणही अगदी कामात बिझी राहणार. मग कसला कुठे वेळ मिळतोय ARला, म्हणजेच अर्णवला. तेव्हा मामा रागाने त्याच्याकडे बघतो. वल्लरी म्हणते की हो ना, असंच असतं ह्या दोघांचं. एकदा की असे काम करायला बसले ना, की यांच्या इतका गप्पा होतात ना, की त्याच्यात दिवस कसा निघून जातो यांना समजणार नाही. असं मामी मुद्दामच ईश्वरीला जळवायला बोलत असते. तेवढ्यातच दोघंजण येतात. तेव्हा आकाश म्हणतो की निखिल हाय, ये गुड मॉर्निंग. तेव्हा मग तो म्हणतो की हाय आकाश सर. तेव्हा निखिलला, म्हणजेच तो त्या मुलाला दोघांनाही तिथे बोलवलेलं असतं. कोणाला काही कळत नसतं की नेमकं काय सुरू आहे. तेवढ्यातच आकाश म्हणतो की ये कम निखिल. तेव्हा AR म्हणतो की कोण आहेत हे. तेव्हा तो म्हणतो की हाय सर, मी निखिल, मी पॉडकास्ट चॅनलवरून आलो आहे, म्हणजे तुमचा छोटासा लग्नानंतरचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे मला. हे ऐकल्यानंतर आता अर्णवला धक्काच बसतो की म्हणजे मला तर याबद्दल काहीच माहीत नाही आहे. तेव्हा लगेच लावण्य विचार करते की आत्ता खरी मजा येणार आहे. तेवढ्यातच आता तो म्हणतो की ॲक्च्युली सर, मी अपॉइंटमेंट घेऊन आलो आहे आणि काय ना, तुम्ही मुंबईतले मोस्ट एलिजिबल बॅचलर आहात, म्हणूनच तुमचं लग्न कसं झालं आणि कोणत्या परिस्थितीत, हे सगळ्या गोष्टींसाठी आम्हाला तुमचा एक छोटासा पॉडकास्ट म्हणजेच इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही आम्हाला वेळ द्याल तर खरंच खूप बरं होईल. त्यावेळेला लगेच आकाश म्हणतो की हो ॲक्च्युली दादा, मीच यांना अपॉइंटमेंट दिली आहे, परंतु तुला सांगण्याचं विसरलो मी, आय एम व्हेरी सॉरी फॉर दॅट. तेव्हा मग लावण्य म्हणते की आमचं इम्पॉर्टंट काम सुरू आहे आणि त्यामध्ये मध्येच तुमचं कुठे हे सगळं, त्यामुळे नको, अजिबातच नको हे सगळं, तुम्ही नंतर या, ARची अपॉइंटमेंट नंतरची घ्या. तेव्हा मात्र अर्णवला हे योग्य वाटत नाही. तो म्हणतो की इट्स ओके, नो प्रॉब्लेम, ठीक आहे, तुम्हाला अपॉइंटमेंट दिली आहे ना आकाशने, चालेल, आम्हाला थोडा वेळ द्या, आम्ही तयार होऊन येतो, मग आपण इंटरव्ह्यू घेऊया. तेव्हा निखिल म्हणतो की येस सर. तेव्हा आकाश म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला सेटअप वगैरे कुठे काय करायचं आहे ते सगळं मी दाखवून देतो. त्यानंतर मग अर्णव, आता तिथे ईश्वरी उभी असते, तिला आवाज देतो, मिस इंदोर. तेव्हा ईश्वरी तिथे असताना खरं तर ईश्वरीला खूपच भीती वाटत असते की नक्की करायचं तरी कसं, हे पॉडकास्ट हे वगैरे तिला काही समजतच नसतं. त्यामुळे आता लगेचच ईश्वरी ही अर्णवकडे बघतच राहते आणि अंजली तिला म्हणते की अगं ईश्वरी, कशाला घाबरतेस, काहीच घाबरण्याचं हे नाही आहे, जा तू तयार हो. तेव्हा आता लावण्या ही आकाशला म्हणते की आकाश कम, आणि ती त्याला तिथे बाजूला घेऊन जाते. आता ईश्वरी विचार करते की बाराखेड्यात आता मी करू तरी काय, हे असं इंटरव्ह्यू वगैरे कॅमेरा असं मला किती जमेल काहीच मला माहिती नाही आहे. मला तर खूप टेन्शन आलं आहे, असं अर्णव सरांसोबत सगळ्या कॅमेरा लोकांसोबत मला तर टेन्शनच आलं आहे. त्यावेळेला मुद्दामच ती दाखवत असते की मग आपण AR आता काम. तेव्हा लगेचच आता तो म्हणतो की काळजी करायची गरज नाही आहे, ठीक आहे, आपण नंतर ते सगळं बघूया, अगोदर हे इंटरव्ह्यू आहे ते कंप्लीट करतो मी, त्यानंतर बघता येईल. आणि त्यांनी तसंही वेळ दिलेला आहे इंटरव्ह्यूसाठी, त्यामुळे मी त्यांच्याबरोबर असं वागू शकत नाही. इंटरव्ह्यू घ्यायलीच, म्हणजेच ते घेतील तर घेऊ दे, असं तो मुद्दामच तिला बोलून दाखवतो. खरं तर लावण्याचा आणि राकेशचाच हा सगळा प्लॅन असतो. नंतर ईश्वरीला टेन्शन आलेलं असतं की काय करायचं. तेवढ्यातच अर्णव पुन्हा आवाज देतो की मिस इंदोर कम, आपण रेडी होऊया, असं म्हणून ईश्वरीला तो आता आवाज देतो. आणि राकेश त्या सगळ्यांना निखिलला वगैरे घेऊन जातो आणि ईश्वरी आणि अर्णव आपापल्या रूमला आता जायला निघालेले असतात. त्याचबरोबर इथे आता अर्णव हा म्हणतो मिस इंदोर कम. ईश्वरीला घेऊन गेल्यानंतर राकेशला मात्र आता गालातल्या गालात खूप हसायला येत असतं, कारण की जो काही इंटरव्ह्यू होणार असतो तो अगदी वेल प्लॅन्ड असतो आणि हे सगळं जे काही केलेलं असतं ते त्यांनीच केलेलं असतं हे त्याला माहीत असतं. आणि राकेश आता मनातच म्हणतो की करा, आता इंटरव्ह्यू करा, सगळं करा, बघा तुमची सगळी जोडी कशी सगळ्यांसमोर फुटते ती. ईश्वरी घरी येते, म्हणजेच रूममध्ये येते आणि घाबरते. ती म्हणते की अर्णव सर, या सगळ्याची काय गरज आहे. तेव्हा तो म्हणतो की व्हॉट मिस इंदोर, काय झालं आहे तुला. तेव्हा ती म्हणते की सर, मला ना कॅमेऱ्यासमोर भीती वाटते, ते सगळे अजनबी लोक आणि ते तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न विचारणार आणि कॅमेरा आपल्याकडे बघत असणार. नाही नाही सर, मला ना खरंच खूप अजीब वाटतं कॅमेऱ्यासमोर बोलायला, मला खूप भीती वाटून राहते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर प्लीज, अगं तुझ्यासारखी नॉनस्टॉप बडबड करणारी मुलगी कॅमेऱ्याला घाबरते, हे सगळं ऐकलं ना तर कोणाला तरी जोक वाटेल, समजलं.
तेव्हा तो हसायलाच लागतो. ईश्वरी म्हणते की सर प्लीज तुम्ही हसू नका ना, ही काही मजाक नाही आहे. मी खरं सांगते तुम्हाला, मी काही मस्करी करत नाही आहे. मला खरंच खूप भीती वाटते कॅमेऱ्याची. म्हणूनच मी तुम्हाला बोलते की हे सगळं करणं जरुरीच आहे का? तेव्हा तो म्हणतो मिस इंदोर वेट, हे बघ काहीच घाबरण्याची गरज नाही आहे. अगं असंच समजायचं की तो कॅमेरा आहे ना म्हणजे तुझी एखादी मैत्रीण आहे आणि ती तुझ्यासोबत गप्पा मारते. मग बघ तू स्वतः कशी अगदी दिलखुलास गप्पा मारशील तिच्याबरोबर. तुला कधी असं वाटणार नाही की तू कुठल्या वेगळ्या माणसांबरोबर गप्पा मारतेस. आणि बघ मग तू त्या प्रश्नांची उत्तरं कशी अशी पटपट देशील ते. त्यावेळेला मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर अगं नको घाबरूस, मी पण असणार आहे ना तुझ्यासोबत तिथे. तेव्हा मग ती म्हणते की नाही अर्णव सर, तुम्हाला ना समजणारच नाही मला काय म्हणायचं ते. एरवी तुम्ही माझ्यासोबत असता समोर बडबडण्यासाठी म्हणून मी बोलते, पण बाकीचे अजनबी लोक जर माझ्यासमोर आले आणि ते इंटरव्ह्यू सगळीकडे अगदी टेलिकास्ट होणार असेल, मग मला भीतीच वाटते. मला ते सगळं जमत नाही आहे, मला कळतच नाही मी काय करू. तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदूर वेट आता मी तुला सांगतो की काय करायचं ते. आता तो ईश्वरीला शांत करतो आणि म्हणतो मी सिंदूर जस्ट क्लोज युअर आईज, मी तुला समजावतो काय करायचं ते. अजिबातच घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. क्लोज युअर आईज. आता डोळे बंद करायला सांगितल्यावर ती डोळे बंद करते. घाबरलेली मात्र खूपच असते. अर्णव आता तिचा हातात हात घेतो आणि म्हणतो की मिस इंदोर डोंट वरी, आठव आपण दोघंही सोबत असलो की आपण काहीही करू शकतो. बघ आणि इंटरव्ह्यू देताना तू एकटी नसणार आहेस काही, मी पण असणार आहे ना तुझ्यासोबत. त्यामुळे अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे. आपण एक टीम आहोत, वी आर अ टीम नाव. त्यामुळे आपण दोघंही टीम मिळून काही करू शकतो. कुठल्याही प्रश्नांना उत्तरं देऊ शकतो. माहिती आहे ना तुला. तेव्हा ईश्वरीला आठवतं की कशाप्रकारे त्या बायका हल्ला करायला आलेल्या असताना अर्णव ईश्वरी दोघांनी त्यांना कसं पळवून लावलं होतं. आता त्यामुळेच तिच्या मनात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झालेला असतो. अर्णव म्हणतो मिस इंदोर आठवले ना तुला सगळं, मग आता तुला घाबरायचं आहे का? आणि जर काही असेल वेळावाकडा प्रश्न आला तर मी असेनच ना तिथे तुला सावरून घ्यायला. त्याच्यामुळे घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. मिस इंदोर डोंट वरी, आय एम देअर. आपण दोघं मिळून हा सगळा इंटरव्ह्यू फेस करणार आहोत. तू एकटी नाही आहेस, त्यामुळे तू अजिबात घाबरू नकोस. जस्ट चिल, मी असेन तुझ्यासोबत कायम, नेहमी असेन. असं म्हटल्यावर ईश्वरीला मात्र आता खूप आनंद होतो आणि ती खूप खुश होते. तर आता पुढच्या भागामध्ये पॉडकास्ट सुरू झालेला असतो आणि जो निखिल असतो तो इंटरव्ह्यू घेत असतो. तो म्हणतो की काय आहे ना ईश्वरी, असं ऐकण्यात आलं आहे की तुम्ही खूप छोट्या घरातून आहात आणि तुम्ही पैशासाठी स्वतःचं पहिलं लग्न मोडलं आणि पैशासाठी अर्णव सरांसोबत लग्न केलं, ही खरी न्यूज आहे का? असं आम्हाला ऐकायला मिळालं. तेव्हा मग आता ईश्वरी गप्प बसते. अर्णव म्हणतो की नाही, तुमचा ना काहीतरी गैरसमज झाला आहे. माझी ईश्वरी पैशासाठी कधीच असं करू शकत नाही. माझी ईश्वरी तिच्या मनाची श्रीमंती ही माझ्याकडे असलेल्या पैशांपेक्षा खूप मोठी आहे. असं ऐकल्यावर आता ईश्वरीला आनंद होतो आणि ईश्वरीला सतत असं वाटतं की अर्णव बाजूला आहे. माझी ईश्वरी तिला बोलतच राहिलं आहे. ईश्वरीचे म्हणजेच अर्णवचे सतत तिला आता भास होत असतात. आरशात इकडे तिकडे सतत अर्णव दिसत असतो आणि माझी ईश्वरी ऐकायला किती छान वाटतंय ना, असं बोलून ती स्वतःच आता आतल्या आत खूपच खुश असते. अर्णवने माझी ईश्वरी म्हणून हाक मारल्यामुळे तिच्या कानात सतत तो आवाज घुमत असतो, माझी ईश्वरी. आणि मग ती आता चक्क अर्णवच्या प्रेमातच पडलेली असते. ईश्वरीला अर्णवचं आता प्रेम कसं समजणार आणि ती कशी कबुली देणार पाहणं खूपच रोमॅन्टिक ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.